या अगोदर आपण बऱ्याच गोष्टीबद्दल लर्न केलेलं आहे की आता आपल्याला एक असं इंजिन ज्याला आपण आयडियल इंजिन म्हणू. ओके, सो आयडियल इंजिन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे किंवा एक्सपेक्ट करायचं आहे की ज्याची जी ऑपरेटिंग आहे ही 2 टेम्परेचरमध्ये असेल, T1 आणि T2. आणि हे जे इंजिन आहे हे काय असेल, रिव्हर्सेबल इंजिन असेल. ओके, मग आता या अगोदर सांगितल्याप्रमाणे जी प्रोसेस आहे ही रिव्हर्सिबल केव्हा असू शकते. ओके, सो प्रोसेस जी आहे ही आपल्याला काय पाहिजे, रिव्हर्सिबल पाहिजे. आणि रिव्हर्सिबल असण्यासाठी 2 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. एक, ती प्रोसेस स्वतः कशी पाहिजे, क्वासी स्टॅटिक, बरोबर. याच्यावर आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे कुठेही एनर्जी वेस्ट नाही व्हायला पाहिजे, म्हणजे ती कशी पाहिजे या ठिकाणी, नॉन डिसिपेटिव्ह. ओके, सो या 2 केसमध्ये प्रोसेस ही काय असते, रिव्हर्सिबल असते. आता प्रोसेस ही क्वासीस्टॅटिक जी आहे ही केव्हा नसते, जर सिस्टीम आणि रिझर्वियर यामधलं जे टेम्परेचर डिफरन्स आहे तर हा जर फायनाईट असेल. ओके, निश्चित स्वरूपाचा जर टेम्परेचर डिफरन्स असेल तर अशा वेळेस ती नसते. कारण आपल्याला माहिती आहे क्वासीस्टॅटिकमध्ये आपल्याला कंटिन्यू कसं लागतं, त्या ठिकाणी इक्विलिब्रियममध्ये लागतं, हे की नाही. म्हणजे फार एक निग्लिजिबल चेंज त्यामध्ये असलं तरच आपण ॲडजस्ट करतो. ओके, सो आता ओव्हरऑल होतं काय की यावरून आपल्या लक्षात येतं की जे रिव्हर्सिबल हीट इंजिन आहे तर हे कशामध्ये ऑपरेट करतो, 2 टेम्परेचर झोनमध्ये. आणि हीट जी आहे तर ही हीटचं जे ॲब्झॉर्वेशन होईल. ओके, सो जेव्हा असं रिव्हर्सिबल हीट इंजिनबद्दल बोललो तर तो ऑपरेट करेन 2 टेम्परेचरमध्ये. आणि हीट जी आहे तर ही जी ॲब्झॉर्ब होणार आहे तर ही ॲब्झॉर्ब कशी पाहिजे, आयसोथर्मली. ओके, म्हणजे फ्रॉम हॉट रिझर्वियर टू द कोल्ड रिझर्वियर जी हीट आहे जी रिलीज होईल, है ना, ॲब्झॉर्ब होईल आयसोथर्मली आणि रिलीज होईल सुद्धा आयसोथर्मली. ओके, मग आता जी ॲब्झॉर्ब व्हायली ती हे कोणत्या, हॉट जे रिझर्वियर आहे. ओके, तर हॉट रिझर्वियरकडून जेव्हा हीट ॲब्झॉर्ब होईल ती आयसोथर्मली ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे. आणि कोल्ड रिझर्वियर जी आहे त्याच्याकडे जी हीट या ठिकाणी रिलीज होणार आहे तर तीसुद्धा आयसोथर्मली काय व्हायला पाहिजे, रिलीज होणं हे महत्त्वाचं आहे. आता आपण काय करू की 2 स्टेप जे आहेत तर रिव्हर्सिबल हीट इंजिनच्या इथं विचारात घेणार आहोत. तर यामध्ये सो 2 स्टेप जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी रिव्हर्सिबल हीट इंजिनच्या घ्यायच्या आहेत. तर पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण तर जी आयसोथर्मल प्रोसेस आहे. ओके, सो पहिल्यामध्ये जी आयसोथर्मल प्रोसेस आहे तर ही घेऊ आपण T1 या टेम्परेचरला. ओके, आणि यावेळेस जी हीट ॲब्झॉर्ब होईल, ओके, सो हीट जी ॲब्झॉर्ब होणार आहे तर ती सपोज आहे Q1. आणि Q1 ही हीट ॲब्झॉर्ब कुठून होणार, हॉट रिझर्वियरकडून होणार. ओके, आणि दुसरी एक सेकंड नंबरची जी आयसोथर्मल प्रोसेस आपण घेणार. तर या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे त्यावेळेसचं टेम्परेचर काय असणार, T2, बरोबर. आणि T2 या टेम्परेचरला हीट जी आहे ही हीट काय होणार या ठिकाणी, रिलीज होणार. आणि ही रिलीज होणारी हीट काय आहे, Q2 आहे असं आपण कन्सिडर करू. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक सायकल कंप्लीट करायचं आहे. मग आता
ज्या सायकलबद्दल आपण बोलेलो तर त्या सिस्टीममध्ये काय होणार या ठिकाणी की जी कंप्लीट सायकल आपल्याला करायची आहे तर यामध्ये सिस्टीम जी आहे तर ही काय होणार बरं T1 कडून कुठपर्यंत जाणार या ठिकाणी T2कडे जाणार आणि त्यानंतर T2 या टेम्परेचरकडून पुन्हा एकदा कुठं बॅक येणार आहे T1कडे बॅक होणार आहे. ओके, तर ही अशी आपली कन्सेप्ट आहे. तर आता आपण काय करू थेट जे कॅरनॉट इंजिन आहे तर त्याच्याबद्दल एक डेफिनेशन अगोदर समजून घेऊ. अगोदर मी ग्राफबद्दल बोलू. आता सांगितल्याप्रमाणे की कॅरनॉट इंजिनला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण एक असं इंजिन त्याला कन्सिडर करू की जे 2 टेम्परेचर रेंजमध्ये ऑपरेट होतं. ओके, सो डेफिनेशनमध्ये हे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की 2 टेम्परेचरमध्ये हा ऑपरेट होणारा काय आहे इंजिन आहे. ओके, आणि हा एक आयडियल आणि रिव्हर्सिबल इंजिन असं आपण त्याला म्हणू, रिव्हर्सिबल हीट इंजिन. तर ही झाली त्याची डेफिनेशन. आता हे इंजिन जे आहे ना तर त्यांना काही सिक्वेन्स ऑफ स्टेप जे आहेत तर ते फॉलो करणे फार महत्त्वाचं आहे. तर इथं एक सायकल तो टर्न करणार आहे तर त्या सायकलला आपण काय म्हणू कॅरनॉट इंजिननं जो सायकल फॉलो करणार आहे त्या सायकलला आपण काय कन्सिडर करू कॅरनॉट सायकल कन्सिडर करू. ओके, मग आता एक लक्षात ठेवायचं आहे की कॅरनॉट इंजिन जो आहे ना तर या इंजिनला आपल्याला या केसमध्ये काय कन्सिडर करायचं आहे आयडियल गॅस कन्सिडर करायचं आहे. ओके, म्हणजे जेवढे काही आयडियल गॅसचे आपले रूल्स असतील ते आपल्याला इथं लागू करायचे आहे त्या सायकलमध्ये. आता स्टेप जी आहेत तर ही वाटल्यास आपण काय करू पहिली स्टेप घेऊ. ओके, आणि पहिल्या स्टेपपासून तर सेकंड स्टेपपर्यंत जाताना जर आपण पाहिलं तर टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट आहे. आहे का T1ला T1 आहे, फक्त काय झालं P1 टू P2 आणि P1 टू V2. म्हणजे इथं काय झालेलं माहिती आहे का स्टेप 1ला की जी हीट आहे ही गॅसनं काय केली ॲब्झॉर्ब केलेली आहे. ओके, आणि सो या ठिकाणी गॅसचं हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळं इथं काय होतं पहा. सो आपण काय करू ए नंबरची आपली स्टेप घेऊ आपण. सो स्टेप काय केलो आपण 1 पासून कुठपर्यंत चाललो आपण 2 पर्यंत चाललो आणि यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा अर्थ इथं काय व्हायलं गॅसचं आयसोथर्मल एक्सपान्शन व्हायलं. सो आयसोथर्मल एक्सपान्शन व्हायलं ऑफ गॅस. आता हे गॅसचं आयसोथर्मल एक्सपान्शन होत असताना जर आपण पाहिलं तर रेंज काय बरं P1 V1 T1 या इनिशियल स्टेटकडून आपण कोणाकडे गेलो P2 V2 T1 बरोबर. आणि अशा केसमध्ये जी हीट ॲब्झॉर्ब झालेली आहे. ओके, सो हीट ॲब्झॉर्ब बाय गॅस. आता ही जी हीट ॲब्झॉर्ब केली जाईल ओके तर ही जी आहे ही टेम्परेचर तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की जिथं Q1 हीट ही ॲब्झॉर्ब केली झाली तो टेम्परेचर झोन कोणता आहे T1 आहे. ओके, सो ॲट टेम्परेचर T1 हॉट रिझर्वरकडून जी हीट ॲब्झॉर्ब केली गेली तर ती असणार. सो त्याची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करू Q1 कन्सिडर करू. आणि म्हणून आता या ठिकाणी वर्क डन बाय द गॅस वर्क डन बाय द गॅस जर काढायचं असेल कोणत्या पाथवरून सांगा वर्क डन 1 to 2 है ना या स्टेपमध्ये जर काढायचं असेल. आता वर्क डन बाय द गॅस ऑन द एन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग म्हणू आपण. तर अशा वेळेस हे जे 1 to 2 याचं जे वर्क डन आहे तर त्याची व्हॅल्यू जी आहे ही फक्त आणि फक्त आयसोथर्मल एक्सपेन्शन असल्यामुळे कोणाची इक्वल असणार Q1च्या. आणि तुम्हाला माहिती आहे आपण फॉर्म्युला पाहिला होता या अगोदर तर तो फॉर्म्युला आपल्याला टाकायचा आहे की NRT इंटिग्रेशन काय घेतलं होतं आपण V2 अपॉन V1. ओके, या अगोदर झालेला फॉर्म्युला आहे तो. ओके, तर सपोज या फॉर्म्युल्याला आपण काय कन्सिडर करू इक्वेशन नंबर
1 कन्सिडर करू. त्यानंतर 2 कडून आता आपल्याला कोणाकडे जायचं आहे, 3 कडे जायचं आहे. आता 2 कडून 3 कडे जाताना जर आपण पाहिलं तर ही जी प्रोसेस आहे ना, तर यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे तिन्ही चेंज झालेले आहेत. ओके, आता ही आयसोथर्मल प्रोसेस होती, बरोबर. या अगोदर आपण जसं डिस्कस केलं होतं. आणि आता ही जी प्रोसेस आहे तर ही कोणती आहे, ॲडियाबॅटिक. सो ॲडियाबॅटिक, नो हीट एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सो आता आपण स्टेप 2 कडे येऊ. स्टेप 2 जी आहे तर आपण सेकंडपासून कोणत्या पॉईंटला चाललो, 3rd पॉईंटला चाललो. ओके, आणि हे तर सांगितलं मी तुम्हाला की कशा पद्धतीनं सिस्टीम चेंज होत आहे. सो अशा वेळेससुद्धा जे वर्क डन होणार आहे है ना, तर हे वर्क डन बाय द गॅस होणार आहे. लक्षात घ्या, बाय द गॅस आणि ऑन द गॅस महत्त्वाचं आहे, कारण वर्क पॉझिटिव्ह घ्यायचं असतं वर्क बाय द गॅस असेल, आणि ऑन द गॅस असेल तर निगेटिव्ह घ्यायचं असतं. सो या केसमध्ये या अगोदर आपण शिकल्याप्रमाणे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जर वर्क डन करायचं असेल 2 to 3 या स्टेजमधलं, तर यामध्ये N R आणि टेम्परेचर पहा T1 to T2 चेंज झालेलं आहे. ओके, सो इथे T1 minus T2 डिवायडेड बाय गॅमा -1 जे आपण या अगोदर लर्न केलं आहे त्या संदर्भातला फॉर्म्युला आहे. आणि सपोज हे आहे फॉर्म्युला नंबर 2. आता आपल्याला तिसऱ्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर 3 to 4 मध्ये जाताना टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि रिव्हर्स आयसोथर्मल आहे. म्हणजे गॅसचं जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तेव्हा काय झालं होतं, एक्सपान्शन, बरोबर आहे का. आणि आता इकडे जाताना प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, व्हॉल्यूम डिक्रीज झालेलं आहे, म्हणजे इथं काय झालेलं आहे गॅसचं, हे सुद्धा आयसोथर्मलीच आहे. सो या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आयसोथर्मल काय, हे कॉम्प्रेशन आहे, बरोबर. आणि आयसोथर्मल कॉम्प्रेशन जी आहे त्यामुळं जी तिसरी केस असेल आपली की ज्यामध्ये वर्क डन आपण 3 करून 4 स्टेपकडे चाललो. ओके, सो सांगितल्याप्रमाणे आता गॅसचं कॉम्प्रेशन झालं म्हणजे याचा अर्थ काय झाला, वर्क डन ऑन द गॅस झालेलं आहे. ओके, सो वर्क डन ऑन द गॅस. ओके, आता हे काढत असताना एक लक्षात घ्या की आपल्याला एक कन्सिडरमध्ये काय घ्यावं लागेल की इथं हीट काय होणार आहे बरं, रिलीज होणार आहे. ओके, सो हीट रिलीज जी आहे तर ती गॅसकडून रिलीज होणार आहे आणि ही सपोज काय आहे, Q2 आहे, आपण असं कन्सिडर करू. ओके, आणि यावेळेस जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर कोणतं आहे, T2 आहे. T2 या कॉन्स्टंट टेम्परेचरला गॅसनं आता हीट काय केली, रिलीज केली आहे कॉम्प्रेशनच्या दरम्यान. सो वर्क डन ऑन द गॅस काढायचं असेल आपल्याला. सो आपली स्टेज कोणती आहे, वर्क डन 3 to 4. तर इथे आपला जो फॉर्म्युला असेल तर हे फॉर्म्युला 1 नंबरसारखाच असेल, फक्त इथं व्हॉल्यूम काय झालेलं आहे, इथं पहिल्या केसमध्ये काय झालं होतं बरं, व्हॉल्यूम V1 कडून कुठे चेंज झाला होता, V2 कडे. इथं जर पाहिलं आपण तर व्हॉल्यूम जो आहे V3 कडून V4 असा चेंज झालेला आहे. आणि सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला काय देणार आपण, NR टेम्परेचर आहे T2 इंटिग्रेशन काय घेणार आपण, इनिशियल न्युमरेटरमध्ये आणि फायनल डिनोमिनेटरमध्ये. हे असेल आपला फॉर्म्युला नंबर 3. त्यानंतर 4 to 1 ही सुद्धा एक कोणती प्रोसेस आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जर पाहिलं आपण तर पहा जे P4 V4 T2 आहे हे कुठे चेंज झाले बरं, P1 V1 T1ला चेंज झालेले आहे, बरोबर. आता यामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण
तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे रिव्हर्स ॲडिबॅटिक म्हणजेच याचा अर्थ इथं काय झालेलं आहे, वर्क डन ऑन द गॅस झालेलं आहे. ओके, सो जी चौथी केस आहे आपली डी वाली, तर वर्क डन 4 to 1 हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, सो इथं आपण लिहिणार की वर्क डन ऑन द गॅस. मग वर्क डन ऑन द गॅस करायचं असेल तर फॉर्म्युला काय येणार, वर्क डन 4 to 1, फॉर्म्युला नंबर जे 2 आहे आपला है ना, त्याला बिलॉंग करेल आपलं. आणि सो इथे सुद्धा एन आर इन ब्रॅकेट T1 minus T2 upon gamma minus 1. ओके, हे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला येणार. तर अशा पद्धतीनं याला इक्वेशन नंबर काय कन्सिडर करणार आपण, 4 कन्सिडर करणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे आता की ही सायकल इथं कंप्लीट झालेली आहे, बरोबर. कॅरनॉट सायकल आता काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला टोटल वर्क डन काढायचं आहे. सो ई या पॉईंटला आपण काय करू, टोटल वर्क डन बाय द गॅस, ओके, ड्युरिंग 1 सायकल. तर एका सायकलमध्ये किती वर्क डन झालेलं आहे ते काढायचं आहे. सो वर्क डन काढताना आपण सर्व पॉईंटची काय करणार, बेरीज करणार. ओके, सो यामध्ये काय काय येणार, 1 to 2, 2 to 3, 3 to 4 and 4 to 1. तर प्रत्येकाची व्हॅल्यूज आपण इथे टाकू. तुम्ही 1 to 2 जर पाहिलं, ओके, सो एन आर टी आहे, बरोबर. सो एन आर T1 इंटिग्रेशन V2 अपॉन V1. 2चं जे होतं तर ती व्हॅल्यू आहे पहा, एन आर T1 मायनस T2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. आता 3 आणि 4 वर्क डन बाय द गॅस आहेत का, नाही, ऑन द गॅस आहे. मग त्याची व्हॅल्यू काय घेणार आपण, निगेटिव्ह. सो 3 नंबरची व्हॅल्यू जी होती एन आर T2 इंटिग्रेशन V3 अपॉन V4 आणि मायनस V4ची एन आर T1 मायनस T2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. सो हे जे व्हॅल्यूज आहेत हे इथं काय होणार, कॅन्सल होणार. सो आता शिल्लक राहिलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, एन आर T1 इंटिग्रेशन V2 अपॉन V1 मायनस एन आर T2 इंटिग्रेशन V3 अपॉन V4. आता आपल्याला काढायची आहे इफिशियन्सी. ओके, सो एफ पॉईंटला आता आपण जेव्हा इफिशियन्सी काढू, इफिशियन्सीसाठी हे चिन्ह आहे, ओके, ऑफ कॅरनॉट इंजिन. मग जे इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला आहे ना, तर तो फॉर्म्युला काय आहे की वर्क डन अपॉन Q1, म्हणजे जी हीट या ठिकाणी काय झालेली, ॲब्झॉर्ब झालेली गॅसची. मात्र वर्क डन जे असतं ना, तर आपल्याकडे काय हीट रिलीज पण झालेली. ओके, सो त्याच्याऐवजी आपण डब्ल्यूच्या ऐवजी काय लिहिणार, वर्क डन किती झालं आहे, Q1 to Q2 आणि डिवायडेड बाय Q1. छेद जर सेपरेट केले तर Q1ला Q1 कॅन्सल होणार. सो काय राहील 1 आणि इथं काय शिल्लक राहील Q2 अपॉन Q1. हा झाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला. ओके, मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे की 1ला 1 लिहायचं आहे
आता Q2 जी आहे तर ही काय आहे बरं, तर ही आहे हीट रिलीज बाय द गॅस है ना. म्हणजे तो फॉर्म्युला आपण इथं काय करू शकतो, विचारात घेऊ शकतो. सो आपण काय करणार, इथं लिहिणार NR काय असणार आपल्याकडे T2 इंटिग्रेशन V3 अपॉन V4 डिवाइडेड बाय Q1चं सेम पद्धतीने काय येईल NR T1 इंटिग्रेशन काय येणार V2 अपॉन V1. यामध्ये NR जर आपण कॅन्सल केले तर फॉर्म्युला जो आहे तो असणार 1 मायनस T2 अपॉन T1 बरोबर. आणि कॉमनमध्ये जर पाहिलं आपण तर वरती काय राहील इंटिग्रेशन V3 अपॉन V4 इंटिग्रेशन V2 अपॉन V1 हे व्हॅल्यू राहतील है ना. हा झाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला. आता जेव्हा की आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण स्टेप 2 to 3 गेलो होतो 2 to 3 तेव्हा प्रोसेस काय होती, ॲडियाबॅटिक प्रोसेस होती. सो प्रोसेस जी आहे ती कशी आहे, ॲडियाबॅटिक आहे. आणि ॲडियाबॅटिक असल्यामुळं आपण पाहिलं होतं की TV हे कॉन्स्टंट असतं, परंतु त्यासाठी आपण गॅमा वापरला होता. ओके. सो T1 V2 कडून है ना. आता V घेताना आपण काय घ्यायचं गॅमा -1 आणि 3 नंबरला T2 टेम्परेचर आहे आणि व्हॉल्यूम किती आहे V3. हे काय घेणार आपण गॅमा -1. आता यामध्ये आपल्याला जे टार्गेट आहे ना ते आपल्याला V2 आणि V3चं व्हॅल्यूज काढायचे आता लक्षात घ्या. म्हणजे इंटिग्रेशन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला यांचे व्हॅल्यूज काढणे आपलं टार्गेट आहे. सो आता आपल्याला V2चा जो घातांक आहे तो रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल बरं, की प्रत्येकाचा घातांक काय घ्यावं लागेल, रिवर्स घातांक घ्यावं लागेल, गॅमा -1 घ्यावं लागेल. आता याला 1 अपॉन गॅमा -1 घेतला तर गॅमा -1 कटला, म्हणजे इथं काय आलं आपल्याकडे V2 शिल्लक आला. T2चा सुद्धा काय घ्यायचा आपल्याला 1 अपॉन गॅमा -1. इथं जर 1 अपॉन गॅमा -1 कटलं तर गॅमा -1 कटणार, शिल्लक काय राहणार 1, म्हणजे काय आला V3. आणि यावरून V2 अपॉन V3चा जर फॉर्म्युला काढला आपण तर काय होईल की T2 अपॉन T1 येणार आणि यांचा घातांक जो आहे तो काय असणार 1 अपॉन गॅमा -1 कॉमन असणार, बरोबर आहे का. आता हे झालं V2 V3. आता आपल्याकडे इक्वेशन पाहू आपण किती दिलेत, 4 इक्वेशन झालेत आपल्याकडं. त्यानंतर सपोज या इक्वेशनला आपण 5 कन्सिडर करू, देन इक्वेशन नंबर 6 आणि नाव इक्वेशन नंबर किती आलं 7. आता आपल्याकडे आणखीन एक ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे पहा, ती कुठे आहे स्टेप 4 to 1 आहे. स्टेप 4 to 1 मध्ये आणखीन एक ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. मग यावेळेस सेम पद्धतीनं काय करणार आपण T2 V4 गॅमा -1 इज इक्वल टू T1 V1 गॅमा -1. आता हे स्टेप कसे केले तुमच्या लक्षात आलं, तर या पद्धतीनं जर आपण V1 आणि V4 यांचा जर रेशो काढला तर तो रेशोसुद्धा काय येतो माहिती आहे का T2 अपॉन T1 रेज टू द पॉवर 1 अपॉन गॅमा -1. इक्वेशन नंबर 8. दोघांच्या राईट हँड साईड कशा आहेत सारख्या, म्हणून लेफ्ट हँड साईड सारख्या. दॅट्स वाय वी राईट काय लिहू शकतो आपण V3 अपॉन सो आता अगोदर आपण लेफ्ट हँड साईड वरची घेऊ, V2 अपॉन V3 इज इक्वल टू V1 अपॉन V4, बरोबर. पुढे NCERTमध्ये जर पाहिलं आपण
तर हे इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं है ना, V1ला इथं आणि V3 तिकडे पाठवलं तर काय होईल बरं, V3 अपॉन V4 इज इक्वल टू V2 अपॉन V1 हे ऑप्टेन होतं है ना, हे जर एक्सचेंज केल्यावर. मग आता ही जी आलेली व्हॅल्यू आहे आपल्याला, ही आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 6मध्ये पुटअप करायची. ओके, सो पुट इन इक्वेशन 6. मग इक्वेशन 6 काय आहे सांगा, एन है ना, इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस T2 अपॉन T1. आणि पहा आता इंटिग्रेशन V3 अपॉन 4 V2 अपॉन 1. आता त्या दोघांची व्हॅल्यू सारखी, म्हणजे ते एकमेकाला काय करतील, रिमूव्ह करतील है ना, ते एकमेकांना काय झाले, कॅन्सल झाले. आणि कॅन्सल झाल्यामुळं इथं फॉर्म्युला नंबर जो आहे तो 9 तयार होतो. लक्षात ना, न्युमरेटर काय झालं, न्युमरेटर एलिमेंटर सारखे होते त्यामुळे कॅन्सल झाले, फक्त 1 मायनस T2 अपॉन T1 आलं. तर ही आहे कॅर्नोट इंजिनची इफिशियन्सी. सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आला, 1 मायनस T2 मायनस T1. आता आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की हे जे कॅर्नोट इंजिन आहे हे काय आहे, रिव्हर्सिबल इंजिन आहे, बरोबर. आणि ओन्ली रिव्हर्सिबल इंजिन असा आहे की जो 2 डिफरंट टेम्परेचरच्या रिझर्व्हेअरमध्ये काय करतो, काम करत आहे. ओके, आणि कॅर्नोट इंजिनची आपण आता सायकल स्टडी केली. आणि सायकल स्टडी करताना तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही स्टेपला आपण काय करू शकतो, कॅन बी रिव्हर्स है ना, स्टेप काय करू शकतो आपण, रिव्हर्स करू शकतो. जर आपण Q2 ओके, तर ही हीट जर कोल्ड रिझर्व्हेअर जे आहे, कोल्ड रिझर्व्हेअर काय होता, T2 है ना. तर सो आता असं झालं की काय झालं की जे कोल्ड रिझर्व्हेअर आहे ना, तर कोल्ड रिझर्व्हेअरकडून जी हीट घेण्यात आली ती हीट काय आहे, Q2 आहे. आणि टेम्परेचर काय आहे कोल्ड रिझर्व्हेअरचं, T2 आहे. ओके, आता इथून हीट घेण्यात आली हां, आणि वर्क डन ऑन द सिस्टीम झालं. ओके, सो वर्क डन ऑन द सिस्टीम झालं. आणि हे होत असताना काय झालं की जी हीट ट्रान्सफर केल्या गेली, ओके, सो हीट जी ट्रान्सफर केल्या गेली, तर सपोज ती हीट ट्रान्सफर केल्या गेली Q1. ओके, आणि जे हॉट रिझर्व्हेअर आहे तर या हॉट रिझर्व्हेअरचं टेम्परेचर काय होतं, T1. मग आता आपण कोल्डकडून हीट काय केली, कोल्ड रिझर्व्हकडून हीट ही हॉट रिझर्व्हकडे ट्रान्सफर केली. तर हे जे आहे ना, हे कशाचं एक्झाम्पल आहे माहिती आहे का, इट इज अ रिव्हर्सिबल रेफ्रिजरेटर. ओके, म्हणजे रेफ्रिजरेटर हे कोणत्या प्रिन्सिपल कार्य करतं, तर त्याचं कार्य काय आहे की हीट जी आहे ही त्याला काय करायला असते, कोल्ड रिझर्व्हकडून हॉट रिझर्व्हकडे पाठवायची असते. ओके, तर रिव्हर्सिबल रेफ्रिजरेटर जे आहे तर हे सुद्धा त्याच प्रिन्सिपलवर काम करत असतं. आता याच्यावर आधारित एक कन्सेप्ट आहे ती आपण कंटिन्यू करू, त्याला आपण कॅर्नॉट्स थेरम म्हणू है ना, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.